लोहगड किल्ल्यावरून पळून झालेल्या केतन अग्रवालचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर तो होता एका होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचलेला अत्यंत भयानक मर्डर प्लॅन, ज्या खुलाशानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. लोहगडावरून ढकलून देण्यापूर्वी 20 वर्षांच्या सिया गोयलने गुगलवरून काय सर्च केलं होतं? सूत्रांच्या माहितीनुसार हत्येचा कट कसा रचायचा, पुरावे कसे नष्ट करायचे याच गुपिते सिया गुगलवर शोधत होती. तिच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी हे धक्कादायक पुरावे शोधून काढलेत. फक्त गुगलच नाही, तर या घटनेच्या काही दिवस आधी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी एका कॅफेमध्ये भेटले होते. तिथेच त्यांनी केतनचा काटा कसा काढायचा, लोहगड किल्ल्यावरील कोणत्या पॉइंट वरून त्याला दरीत ढकलायचं याचा संपूर्ण ब्लूप्रिंट म्हणजेच थरारक प्लॅन तयार केला होता. 14 जूनला सियाने केतनकडे लोहगड किल्ल्यावर जाण्याचा प्रचंड हट्ट धरला. केतनच्या वडिलांनी नाईलाजाने परवानगी दिली. दोघेही गडावर पोहोचले आणि तिथे सियाने पहिला मोठा डाव टाकला. साप आला असं ओरडत नाटक करून तिने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला. पण सिया शांत बसणारी नव्हती. अखेर 18 जून रोजी तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा केतनला लोहगडावर नेण्यात आले आणि यावेळी प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतनला थेट 400 फूट खोल दरीत ढकलून देण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणात सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे केतनला सियाच्या वागणुकीवर आधीपासूनच संशय होता. फेब्रुवारीत साखरपुडा झाल्यापासून सिया तासनतास फोनवर व्यस्त असायची. केतनने त्याच्या कुटुंबाकडे चेतन चौधरी या नावाचा उल्लेखही केला होता आणि सियाच्या चारित्र्याची पडताळणी करण्याची विनंतीही केली होती. पण कौटुंबिक ओळखीचे स्थळ असल्याने केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. मी जर मुलांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज माझा मुलगा जिवंत असता, अशी हृदयद्रावक खंत आता त्याचे वडील व्यक्त करतायत. केवळ 20 वर्षांची असलेली सिया गोयल ही पुण्यातील ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचे मोठे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी आहे. वाडिया कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेते आणि मार्केट यार्ड भागात तिला घरच्यांनी केक बेकरी देखील टाकून दिली होती. पण आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या केतनचा तिने ज्या क्रूरतेने काटा काढला, पुणे ग्रामीण पोलिसांनी आता सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.